उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी आज सभागृहामध्ये पहिल्यांदाच भाषण केलं आणि आपल्या भाषणाच्या दरम्यान सुनेत्रा पवारांनी महिला वर्गासाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या। त्यातली पहिली महत्त्वाची घोषणा कम अर्ली गो अर्ली म्हणजे लवकर या आणि लवकर जा। मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या गर्दीचा ट्रॅफिक जामचा महिलांना सामना करावा लागतो कार्यालयीन वेळांच्या वेळेला। त्यामुळे सरकारी कार्यालयामध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी ही योजना जाहीर झाली आहे। तर वैद्यकीय कारणास्तव महिलांना आता 1 वर्षांपर्यंत प्रसूती रजा मिळेल असंही त्यांनी घोषित केलं। कम अर्ली गो अर्ली या निर्णयानुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिला कर्मचारी सकाळी 9:15 ते 9:45च्या दरम्यान कार्यालयात लवकर येऊन जितकी मिनिटं आधी काम सुरू करतील तितकीच मिनिटं संध्याकाळी कार्यालयातनं त्यांना लवकर निघण्याची सवलत मिळेल। तर 180 दिवसांच्या प्रसूती रजेनंतर गरज भासल्यास कमाल 1 वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय अर्धवेतनी रजा घेण्यासही परवानगी देण्यात आल्याचं सुनेत्रा पवारांनी सांगितलंय। महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महिला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। केंद्र शासनाच्या धर्तीवर 180 दिवसाची प्रसूती रजा मंजूर करण्यात आलेली आहे। प्रसूती रजेनंतर गरज भासल्यास कमाल 1 वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय देय अर्धवेतन रजा घेण्यासही परवानगी देण्यात आलेली आहे। मातृत्वाचा सन्मान राखत महिलांना कुटुंब व सेवेत समतोल साधता यावा हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे। शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। कम अर्ली गो अर्ली या संकल्पनेअंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना सकाळी 9:15 ते 9:45 या दरम्यान कार्यालयात लवकर घेऊन जितकी मिनिटे आधी कामकाज करतील तितकीच मिनिटे संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची म्हणजेच 30 मिनिटांची सवलत देण्यात येईल। शक्ती फौजदारी कायदा महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2020 हे विधेयक राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठवले होते। मात्र 1 जुलै 2024 पासून भारतीय न्यायसंहिता लागू झाल्यामुळे पूर्वीचे हे विधेयक परत घेण्यात आले आहे। पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारसीनुसार भारतीय न्यायसंहितेच्या अनुषंगाने आवश्यक राज्य सुधारणा करण्याबाबत प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे सादर करण्यात आलेला आहे। त्यावर शासन स्तरावर कारवाई सुरू आहे। महिलांच्या सुरक्षिततेसाठी हा कायदा लवकरच संमत व्हावा यासाठी राज्य शासन आग्रही आहे आणि याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विशेष प्रयत्न करेन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।